check. Hello, check. Thank you so much, Subhajji Duma sir, and welcome back. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय बजरंग भिनार आयोजित जय बजरंग चषक 2026 आणि या स्पर्धेतील पहिला दिवस यशस्वीरित्या संपन्नतेच्या वाटेवरती तुम्हाला बघायला मिळालेला आहे. आणि पहिल्या दिवसातील आता शेवटचा सामना तुम्ही पाहणार आहात, जेथे लढत तुम्हाला पाहायला मिळेल ती टीम जून आंदुर्की जोगेश्वरी जून आंदुर्कीच्या विरोधात जरीमरी अलीमगड बी या दोन संघांदरम्यान आपल्याला लढत त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. दोन्ही संघांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला खेळ दिवसभर त्यांनी केला आणि आजच्या दिवसातील शेवटच्या लढतीपर्यंत हे दोन संघ आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. हे सध्या तुम्ही ऑन स्क्रीन फ्लेक्स बॅनर्स पाहतायत. हार्दिक शुभेच्छा देणारे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आणि जरूर सहकार्य लाभलेलं आहे असे सर्वच आमचे सन्माननीय अतिथी, त्यांचं बॅनर्स तुम्ही सध्या ऑन स्क्रीन पाहतायत. उद्याचा लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतोय. उद्या देखील 8 संघ तुम्हाला खेळताना दिसतील. सकाळी 9 वाजता बरोबर रिपोर्टिंग करायची आहे. उद्याच्या दिवसामध्ये 8 मोठमोठ्या संघांना तुम्ही या स्पर्धेत खेळताना पाहणार आहात. त्यामधून पहिला सामना तुम्हाला बघायला मिळेल जय बजरंग भिनार आयोजक संघ आणि अर्णव एंटरप्राइजेस खारबाव. 9 वाजता बरोबर तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर दुसरा सामना असेल जय बजरंग गोरसे बी जय बजरंग गोरसई ए विरुद्ध जय हनुमान एकता सारंगाव. तिसरा सामना सुमित कुमार गुंदवली विरुद्ध सुमित कुमार केवनी दिवे. चौथा सामना जय भोलेनाथ सरोलीपाडा विरुद्ध जाणता राजा खारबाव. अशा लढती तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये बघायला मिळतील. तर उद्या ठीक 9 वाजता अर्णव एंटरप्राइजेस खारबाव आणि जय बजरंग भिनार म्हणजे आयोजक संघ या ठिकाणी उपस्थित असेलच, परंतु अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघाला देखील आम्ही विनंती करू की बरोबर 9 वाजता क्रीडांगणावरती तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस तुम्हाला बघायला मिळेल. यशस्वी दिवस मित्रांनो आज आपण या स्पर्धेचा पाहतोय, जेथे आजच्या पहिल्या दिवसातील शेवटचा सामना हिमांशु पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल बॅटर पुष्पम. पहिला बॉल फार दुरून खेचण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला स्वीप करायचं होतं आणि बॉल सरळ निघून जातोय विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं सुरुवात केली आणि टॉस इम्पॉर्टंट होता. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. थोडासा अचंबित करणारा निर्णय जरूर होता, कारण ह्या क्रीडांगणावरती फार लवकर बॅटलाईट आपण पाहत आलोय बऱ्याच वर्षांपासून, कारण शहराच्या अगदी मध्यभागी असलेले क्रीडांगण आहे. हा टॉप सिटी भिवंडी शहराची ओळख म्हणजे चॅलेंज क्रिकेट ग्राउंड. आणि गोलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय का बॅटर्सने? इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. फलंदाजांनी रिव्ह्यू गमावलेला आहे याची नोंद घ्या. लागोपाठ 2 चेंडू डॉट आलेत आणि पुष्पम पाटील थोडासा स्ट्रगल करताना आपण पाहतोय. हिमांशु पाटील समोर पुढचा बॉल, मॅचच्या आतलीकडे बॉल मागे येतोय विकेट कीपरकडे. आणखी एक डॉट बॉल. खरं तर आता प्रत्येकी मॅचमध्ये आपण पाहिलं तर अल्पेश पाटील ला स्ट्रायकिंग एंड घेताना आपण पाहिलं, परंतु आता यावेळेला कुठेतरी पुष्पमकडे प्रथमतः स्ट्रायकिंग एंड देण्याचा प्रयत्न केला आणि तो थोडासा मी म्हणेल असफल ठरत असताना, कारण लागोपाठ येणारे हे तिन्ही डॉट बॉल आता दबाव वाढवताना दिसत आहेत. बॅटची कडा बॉल हवेत. स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल. हिमांशु पाटील अलीमगड एक्सप्रेस. ठाणे जिल्ह्यातील नामवंत गोलंदाज म्हणून या गोलंदाजाने अनेक वर्ष गोलंदाजी केली आहे. असा अलीमगड सुपुत्र हिमांशु पाटील पहिल्याच ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघ जोगेश्वरी जून आंदुर्कीला मोठा धक्का देतोय. आणि काय गोलंदाजी केली आहे. लागोपाठ 3 चेंडू डॉट बॉल आणि त्याच्यानंतर आलेली ही सफलता.
नवीन बॅटर चेतन वारघेडे आता मैदानामध्ये एंटर होतोय. नए बल्लेबाज तीसरे नंबर पर चेतन वारघेडे. हिमांशु पाटील पुन्हा एकदा लेफ्ट ऑन द विकेट. ओहो लॉफ्ट केला एवढा आणि हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय सिक्सर. धुमाल सर अगर इस छक्के को बोल लेते तो फिर सही तरीके से एवढा हो कडक शॉट. जबरदस्त फटका एक्झिक्यूट करण्यात आला आणि 6 धावांनी चेतन स्वतःचा अकाउंट ओपन केला. लागोपाठ 4 बॉलवर एकही धाव आली नव्हती, परंतु आता चेतन विदाउट प्रेशर खेळताना सिक्सर त्यानं ठोकला. यावेळेला फुल ऑनलाईन फुल लाईन स्ट्रेट स्वीप करायचं होतं. येतोय डॉट बॉल आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. यशस्वी षटक हिमांशु पाटीलचं, जेथे फक्त आणि फक्त 6 धावा जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाला बनवता आल्या आणि एक धक्का त्यानं दिलेला आहे पुष्पम पाटीलच्या स्वरूपामध्ये. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. चांगला टेलिकास्ट या स्पर्धेचं तुम्हाला बघायला मिळालंय. माझा सगळा रिपोर्ट त्याला पोहोचली, त्याला माझे पडते सगळा रिपोर्ट त्याला पोहोचले. त्याने बी निर्माणा सगळा सांगला सिद्धी भावेला आणि कॉम्प्युटरच्या गाडीला कवरी खोदली. माझाच पडते सगळा रिपोर्ट त्याला दीप पाटील येतोय सेकंड ओव्हर मध्ये आणि सामना करेल बॅटर अल्पेश. ओहो स्वीप केला स्ट्रेट टू द फिल्डर, स्ट्रेट टू द स्क्वेअर लेग फिल्डर. पहिल्या चेंडूचा सामना करत होता अल्पेश पाटील आणि इथून आता मोठी शिकार केली आहे. दीप पाटीलनं वाघाची शिकार केली आहे, कारण अल्पेश पाटीलला मैदानाच्या बाहेर त्यानं पाठवलाय. फ्लॅट पॅरल हा स्ट्रोक होता, बरोबर स्क्वेअर लेग फिल्डरच्या हातामध्ये चेंडू आणि फार मोठा धक्का लागलाय. सहा धावा धावफलकावरती असताना 2 खेळाडू त्या ठिकाणी बाद झाले आणि इथून आता अडचणी वाढत असताना टीम जोगेश्वरी स्पोर्ट्स झोन आंदुर्गी समोर टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कुठेतरी तो निर्णय अयोग्य वाटत होता, परंतु गोलंदाज हिमांशु आणि त्याच्यानंतर आता दीप पाटीलनं केलेली सुरुवात तो निर्णय योग्य आहे हे असं त्यांनी आता जरूर सांगितलंय. सध्या VIP डायचं दृश्यही तुम्हाला बघायला मिळेल. कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण VIP डाय सुद्धा कव्हर करायचं आहे. ज्या पद्धतीने ज्या मोठ्या प्रमाणात मान्यवर मंडळी तुम्हाला या स्पर्धेची नक्कीच भेट देताना बघतोय आणि या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय. सेकंड ओव्हर दीप मध्ये विकेटनं सुरुवात केली आणि आता न्यू बॅटर आकाश पाटील मैदानामध्ये एंटर झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट आकाश पाटील. फुल टॉस अराउंड द लेग, क्लीन बॉल, ट्रिपल आउट वस्त केला. 1 बॉल विकेट डाऊन. आणखी एक धक्का टीम जोगेश्वरी स्पोर्ट्स झोन आंदुर्कीला. बॅक टू बॅक 2 इन अ रो. लागोपाठ 2 खेळाडूंना त्या ठिकाणी बाद केलाय. ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स दीपच्या माध्यमातून अतिशय सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली आहे. विकेट टू विकेट त्याचा मारा तुम्ही पाहतायत आणि इथून एक्झॅक्ट पाहिलं तर थोडंसं शफल झालं होतं आणि त्यानंतर स्वीप करण्याचा प्रयत्न. सर बॉल असताना धडकणारा तुम्हाला पाहायला मिळाला. विकेट प्राप्त केली आहे. दीप पाटील कमाल करतोय हिमांशू नंतर. न्यू बॅटर भावेश पाटील मैदानात एंटर होतोय. भावेश पाटीलला इथून आता रिस्पॉन्सिबल खेळ साकारावा लागेल. हो सॉफ्ट हँड ड्राईव्ह केलाय कवसला. बॉल येतोय डीप मध्ये, फक्त मिळेल 1च धाव. हॅट्रिक बॉल होता आणि भावेश थोडासा सेन्सिबल दिसला, कारण अगदी एक्झॅक्ट हा योग्य निर्णय होता. ज्या वेळेला अधिक भेदकता गोलंदाजामध्ये आपण पाहत आलोय आणि त्यानंतर कुठेतरी
की गोलंदाजाची लाईन थोडीशी आता बदलणं गरजेचे आणि गेम स्लो होणं गरजेचे आहे आणि सिंगलच्या साहाय्यानं स्कोर आता पुढे गेलाय. त्यांना 7 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा फुल टॉस आहे. चेतन चांगला खेळतोय परंतु चेतनची विकेट धोक्यात आहे. झेल पकडलाय की सोडलाय एक्झॅक्ट आता रिप्ले मध्ये आपल्याला बघायला मिळेल. ज्या पद्धतीने हाय जम्प घेत असताना झेल पकडण्याचा प्रयत्न केला हर्षल पाटीलनं, परंतु तो षटकार मला वाटतं वाचवलाय. ज्या प्रकारे बॉल त्यानं आतमध्ये टाकला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोतच पिंटू. एक्झॅक्टली हा झेल सुटलाय की धावा त्यानं वाचवल्या ते पा. झेल पकडला होता त्यानंतर वेदर्शी त्याच्या सोबत जरूर होता आणि येस एक्झॅक्टली गुड एफर्ट. हर्षल कडनं चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. 7 धावा स्कोर कार्डवर. क्षेत्ररक्षक देखील आता हो फार अर्ली खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकलेला बॉल स्वीप करायचं होतं. आणखी एक डॉट बॉल. पूर्णपणे आता या मॅच मध्ये या डावामध्ये अधिराज्य आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजांचं मजबूत पकड निर्माण केली गोलंदाजांनी. मला वाटतं 8 धावा धावफलकावर देत 8 रन्स. ओहो लॉब केलाय समोर बॉल हवेत आहे. डाऊन दी बॉल फिल्डर मिड ऑनला आणि पकडलाय झेल. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग मिस हिट अँड फायनली भावेश पाटील गोज बॅक टू डग आउट. अनदर बिग विकेट. आणखी एक मोठा धक्का लागला टीम झोन आंदुरकीला. भावेश पाटीलच्या स्वरूपामध्ये 8 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्या. आठ धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पूर्णपणे आता अडचण वाढलेली आहे ती म्हणजे टीम जोगेश्वरी स्पोर्ट्स झोन आंदुरकीची. 2 ओव्हरमध्ये फक्त 8 धावा 4च्या सरासरीनं धावा जोडल्या गेलेल्या आहेत. चेतन त्याच्या बॅटमधून एक सिक्सर आला परंतु आता इथून त्याला जबाबदारी घ्यावी लागेल. आर्यनचा बॉल लॉफ्टेड हिट. ऑन साइडला फिल्डर येत आहेत बॉलवर. प्रियांशु स्टुडिओ समोर चांगला झेल पकडला हिमांशु पाटीलनं आणि चेतनला देखील मैदानाच्या बाहेर व्हावं लागेल. अर्धा संघ निम्मा संघ गारज झाला. 5वा धक्का जोगेश्वरी स्पोर्ट्स झोन आंदुरकी संघाला. मला वाटतं बॉल इस बॉलची मागणी अंपायर करतात. विकेट्स वरती विकेट कंट्रोल फलंदाजाने ते दाखवता आला नाही आणि गोलंदाजांचं वर्चस्व पहिल्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळालं. आज पूर्ण दिवसभर झरीमध्ये अलिमगड बी संघ असेल. पनवेलमध्ये जाऊन एक स्पर्धा याच अलिमगड संघानं जिंकली. एक स्पर्धा खांडपेच्या क्रीडांगणावरती जिंकली आणि GC अंतर्गत देखील 2 वेळा ते फायनल खेळलेले आहेत. त्याच्यामुळे तो एक्सपिरियन्स आणि तो अनुभव आज खरं तर या स्पर्धेमध्ये त्यांचा पाहायला मिळतो. 8 धावा आहेत धावफलकावरती. अर्धा संघ आतापर्यंत गारज झाला. मागच्या सामन्यामध्ये हर्षल मॅच विनर राहिला होता आणि तो आता बॅटिंग करण्यासाठी आला. त्याच्याकडून अपेक्षा असेल की इथे एक चांगला डाव खेळावा आणि आल्या बॉलला सरळ भिरकावून दिलाय. सरळ समालोचन कक्षाला सलामी देणारा हा सिक्सर हर्षल पाटीलच्या बॅटमधून. कडक शॉट ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल परफेक्टली मिडल ऑफ द बॅट.
मागचा सामना देखील जिंकवला आणि त्याच्यानंतर आता काय फटका आहे. व्हॉट ग्रेट एक्झिक्युशन. षटकारानं स्वागत केलं. हा बॉल सोडून दिला. खूप जास्त बाहेर होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. पर्दा निकालो ना जरा, पर्दा हटाओ ना, पर्दे में रहने दो, पर्दा ना उठा. 15 धावा धावफलकावर देत. 35 वर धावफलक जर का इथून गेलं तर डेफिनेटली एक फाईट बॅक आपल्याला बघायला मिळेल. तो प्रयत्न फलंदाजाला करायचा आहे. स्लॉग इट, अनदर ब्युटिफुल शॉट, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. येतोय सिक्सर. हर्षल पाटील एक नवीन विपन आता बाहेर काढलाय. जुना अंदुर्की संघानं एक नवीन अस्त्र बाहेर काढलाय आणि ते अस्त्र शास्त्र खरं तर धारदार आहे शस्त्र. आणि मागचा सामना देखील त्यानं जिंकून दिला आणि या मॅच मध्ये देखील अंडर प्रेशर 2 सिक्सर त्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाले. लागोपाठ 2 सिक्सर आपण या ठिकाणी पाहतोय आणि कुठेतरी आता धावसंख्येला चांगला आकार देण्याचा प्रयत्न, कारण सातत्याने विकेट्स वरती विकेट होत्या. संघ थोडासा अडचणीमध्ये होता आणि आता हे 2 षटकार लागल्यानंतर पिंटू वारगडे थोडासा खुश दिसतोय. फुल टॉस चेप केलाय. हवेत आहे बॉल आणि इथे जेल पकडलाय. बिग विकेट, बिग ब्लो. अनलकी बॅटर हर्षल पाटील. गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल. ज्या पद्धतीने कमी गतीने टाकला बॉल आणि फसवला अक्षरशः फलंदाजाला आणि एक मोठा धक्का लागलाय. अंडर प्रेशर ज्यानं 2 षटकार मारले होते तो खेळाडू आता मैदानाच्या बाहेर होतोय. विकेटचं पतन. 21 ला 6वा धक्का. समीरन राऊत 8व्या क्रमांकावरती येतोय. बोलत यार आर्यन बॅटची कडा टॉप एज. बॉल मागे येतोय फाईन लेगला वेगानं. दुसरा धावेचा प्रयत्न देखील जरूर त्या ठिकाणी केला जाईल आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या जातात. या 2 धावांनी स्कोर पुढे गेला धावफलकावरती 23 रन्स. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 15 धावा आल्या, परंतु हर्षलची विकेट या षटकामध्ये अत्यंत महत्वाची होती कारण तो थोडासा घातकी दिसत होता. अलीमगढ बी संघासमोर 2 षटकार त्यानं लगावले होते आणि आर्यननं ती एक महत्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिली आणि विकेटनं सुरुवात देखील केली. पहिल्याच बॉलवर त्यानं फलंदाजाला बाद केलं होतं. यावेळेला ऑन साइडला स्विंग केला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतात. बॉल वेगानं आता बाउंड्री लाईनच्या पलीकडे येईल चौकार आणि या षटकामध्ये एकूण 19 धावा खर्च केल्या गोलंदाज आर्यन पाटील आणि समीरनच्या बॅटमधून येणारा हा जबरदस्त चौकारी. पावसाच्या बाहेरचा बॉल आणि स्क्वेअर ऑफ द विकेट. टर्न केला बॉलला. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले होते मात्र बॉल अडवू शकला नाही आणि हा चौकार आला आणि याच बरोबर 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता कुठे एक सन्मानजनक टोटल 27 धावा या धावफलकावरती. अंतिम षटक आणि 27 धावा धावफलकावरती लागले. चर्चा आपण अल्पेश गायकवाड करत होतो की 35 धावा
एक फायटिंग टोटल तुम्हाला बघायला मिळेल या परिस्थितीमध्ये, कारण हे जे वातावरण पाहता बॉल तेवढे वेगाने ट्रॅव्हल होणार नाहीयेत आणि दॅट्स वाय इथून 35 फर्स्ट इंटेन्शन पहिलं उद्दिष्ट असेल गोलंदाजांचं फलंदाजांचं, परंतु गोलंदाजांना देखील 35ला ते सॅटिस्फाय असतील, समाधानी असतील, कारण त्यांच्याकडे ती क्षमता आहे 36 करण्याची. पण त्याहून अधिक धावा जर येथे झाल्या तर डेफिनेटली आलिमगड संघासमोर देखील दबाव असेल. लेफ्टी बॉलर फुल टॉस, मिस टायमिंग, हवेत होता बराचसा काळ बॉल. एक धाव तर इथे मिळाली आहे, सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. मागच्या सामन्यामध्ये कृणाल पाटीलच्या बॅटमधून चांगल्या रन्स तुम्हाला बघायला मिळाल्या आणि शेवटला हर्षल पाटीलनं फिनिशिंग टच दिला आणि या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर एक मात्र बॅटर हर्षल त्याच्या बॅटमधून 2 सिक्सर आले आणि तदनंतर समीरन राऊतच्या बॅटमधून एक चौकार बघायला मिळाला. मात्र इथून आता चांगला फिनिशिंग टच कृणाल, टीमचा कॅप्टन, सेनेचा सरसेनापती आज इथून पुन्हा संघाला विजयाकडे मार्गक्रमण करून देणार का, यशस्वी वाटचाल करून देणार का, ते प्रश्न महत्वाचा आहे. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता खरं तर, तेवढाही आखूड टप्प्याचा नव्हता आणि त्याच्यावरती फक्त एकच धाव मिळाली आहे. या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर 30 या आकड्यावर 30 रन्स. सुरुवात चांगली केली अंतिम ओव्हरमध्ये गोलंदाज मोनिश पाटीलनं. आर्यनचं षटक भरपूर महाग ठरलं, तेथे 19 धावा आल्या एकूण आणि तेथून कुठेतरी पलटवार करण्याची संधी मिळाली. कारण कसं आहे ना मित्रांनो, क्रिकेटच्या खेळामध्ये वार पलटवार होत राहतात आणि हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी कोणता संघ विजयाच्या उंबरट्यावरतून पराभूत होईल हे सांगणं कठीण असतं आणि कधी कोणता संघ पराभवाच्या खायातून विजयाचं शिखर चढेल या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणीच सांगू शकला नाही. पूर्णपणे अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. पुढचा बॉल बोनिश, ओहो हो, यावेळेला पूल केलाय, फुल अँड पॉवरफुल ऑफ ट्रॅकर बॉल होता आणि सर बॉलला भिरकावून दिलाय सीमा पार. येतोय षटकार कृणाल पाटीलच्या बॅटमधून. कडक शॉट, बेधडक शॉट, मॅन इन फॉर्म 37, 37 धावा धावफलकावरती. गुड टोटल ऑन द बोर्ड नाव. फायटिंग टोटल कडे टीम निघाली आहे. जो नांदुरकी 37 धावा धावफलकावरती लागल्या. पहिल्या ओव्हरमध्ये हिमांशूनं 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली. तदनंतर दीप पाटील विकेट टेकर गोलंदाज 2 धावा खर्च करत असताना 3 सफलता त्याने मिळून दिला, परंतु तदनंतर आर्यन पाटीलला 2 सफलता मिळाल्या. मात्र त्याच्या विरुद्ध आलेल्या 19 धावा या मॅच मध्ये कुठेतरी जून आंदुरकी संघाला एक वेगळी ताकद देताना दिसल्या, वेगळी ऊर्जा देताना दिसल्या आणि आता जरूर त्याचा फायदा कॅप्टन कृणालनं उचलला. सुरुवात समीरननं देखील चांगली केली, चांगली साथ त्याला मिळाली आहे कृणालची आणि एक चांगली पार्टनरशिप. अजूनही शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात. एक लढण्याची आता ताकद मिळाली आहे. फुल टॉस, परंतु फुल टॉसचा फायदा इथे उचलता आला नाही. 1 धाव तर इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि आता रनआउटची संधी आहे. इथे एक्झॅक्ट काय घडलंय, टीव्ही अंपायरची मदत, सॉफ्ट सिग्नल, आउट. चला आपण येथे चेक करूया. रिव्ह्यूची मागणी पंचांनी रनआउट साठी केलेली आहे. चला तर निर्णय येणं बाकी आहे.
मात्र जुनांदुर्कीमध्ये उद्या जय बजरंग तालीम संघ जुनांदुर्की आयोजित भव्य कुस्ती स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर संजयजी वारगेडे यांच्या माध्यमातून निमंत्रण तुम्हाला देतोय की आपण त्या कुस्ती स्पर्धेला आवर्जून या. चेक. चला धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद आहे. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद आहे ना सर. येस टीव्ही अंपायरने आउटर घोषित केलं. चला मॅच सुरू करा समीरन. कंपनी केव्हा दिला चला पंच सामना सुरू करायचा आहे का. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू संपलेला आहे. अंपायरचा रिव्ह्यू आहे का. चला ओके चेक करूया. अंपायर्सने सांगितलं की त्यांना चेक करायचं आहे. चला ऑनफिल्ड पंच तुम्हाला निर्णय द्यायचा आहे. चला नो नाहीये. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू त्या ठिकाणी बाद झालेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 38. प्रत्येक टीमला एकच रिव्ह्यू. जर अंपायर्स डाऊटफुल असेल तर अंपायर्स रिव्ह्यू घेऊ शकतात कारण आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे. सचिन आले आणि खोदबा टप्प्याचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. एकदा उत्तर मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि धावबादची संधी आणि जरूर फलंदाज त्या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि या एका धावेने स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती 39 धावा आणि 40 धावांचं लक्ष असेल जरीमध्ये अलिमगड बी समोर हा सामना जिंकण्याकरिता. तर जाऊया आपण या ठिकाणी आता समालोचन कक्षामध्ये बदल करतोय आणि ऐकूया सुभाषजी धुमाळ सरांचा आवाज. लाईव्ह टेलिकास्ट सुरू असताना कोणीही मैदानामध्ये जायचं नाही, कृपया विनंती असेल, कारण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे आणि आपण सामना सुरू असताना कोणीही मैदानामध्ये जाऊ नये, अन्यथा आपल्या संघाला पॅनलच केलं जाईल, आपल्या संघाला पॅनल्टी दिली जाईल. ज्या संघाचं समर्थक मैदानामध्ये येईल त्या संघाला मात्र पॅनल्टीला सामोरं जावे लागेल. संघाने देखील या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, कारण ज्या संघाचं समर्थक मैदानामध्ये थेट परमिशन न घेता येईल
त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. आव्हान ठेवले गेले ते 40 धावांचा. तर सामन्याला सुरुवात करूया. जरीमध्ये अलिमगड बी संघासमोर आव्हान पाहायला मिळते. 40 धावांचं आव्हान करून निर्धारित 3 षटकामध्ये 4 षटकामध्ये आपण बघितलं तर 39 धावा पहिल्या इनिंगमध्ये जोगेश्वरी जुन नांदुरके या संघाने धावपलीकडे जोडलेले आहेत आणि 40 धावांचं आव्हान इथे मध्ये जरीमध्ये अलिमगड बी संघासमोर त्याने ठेवलेलं आहे. सलमेजोरी मैदानामध्ये आलेले आमचे पंच देखील मैदानाकडे आता मात्र रवाना होतील. या स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये आम्हाला विशेष सहकार्य ज्यांचं लाभलेलं आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची जी रोख रक्कम आहे ती आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. आज ज्यांचा वाढदिवस देखील आहे युवा नेते निलेश गुरव साहेब कव्वाड 41,111 रुपये. त्यानंतर द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज आम्हाला स्पॉन्सर केले 21,111 रुपये. रवींद्र दादा गुलवी माजी पोलीस पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. तृतीय पारितोषिक रोख रकमाला 5,555 रुपये तेजस पाटील साहेब पोगाव. त्यानंतर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे चषक आहेत त्यामुळे स्पॉन्सर केलेले आहेत ते. तर सामना आपण सुरू करायचा आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. लक्ष ठेवले गेले आपण पाहतोय 40 धावांचा आणि 40 या लक्ष्याचा पाठला करण्यासाठी मात्र सलमीजोडी मैदानामध्ये एंटर झालेले आपण पाहतोय. हिमांशू पाटील आणि त्याच्या समोर वेदर्श पाटील ही स्थापित सलामी जोडी सध्या जरीमध्ये अलिमगड बी संघाकडून या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळते. कृणाल पाटील आपण बघतो बॉलिंग ट्रॅकवर पहिली षटक घालण्यासाठी तो सज्ज झालेला आहे. आव्हान 40 धावांचं म्हणजे 10.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा जोडावे लागतील. जरीमध्ये अलिमगड बी संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर वेदर्श पाटील आणि हिमांशू पाटील जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजीला सुरुवात करू गोलंदाज कृणाल पाटील. पहिला चेंडू इथे मात्र ऑन साईडला मिड रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपण पाहतो क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल खेळताना पाहायला मिळतोय. आणि त्या दरम्यान फलंदाज इथे एक धाव पूर्ण करतोय. वेदर्श पाटील ऑफ द मार्क. बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये वेदर्श पाटीलला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे. 2 सामन्यावर पारितोषिक त्याने लॉकबर्टच्या सामन्यामध्ये पटकावलेले आहेत. फील्डमध्ये परिवर्तन केलं जाते का आता लेफ्ट हँड बॅटर हिमांशू पाटील स्ट्रायकर इनला पाहायला मिळतोय. कृणाल पाटील बॉलिंग ट्रॅकवर तर सामना करपर्यंत हिमांशू पाटील 40 या लक्ष्याचा पाठला करताना आपण पाहतोय. कृणाल पाटील बॉलिंग ट्रॅकवर फेसिंग हिमांशू पाटील. बॅकफुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजाला पूर्णपणे फॉलो केला होता. आपण बघितलं तर मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता हिमांशू पाटीलाचा आणि त्याच अनुषंगाने हा चेंडू देखील थोडंसं वेगाने हाताळताना गोलंदाज कृणाल पाटील पाहायला मिळतोय. सायंकाळी 17 मधील हा सामना आपण पाहतोय अलिमगड विपक्ष जुन नांदुरके या 2 संघामध्ये. पुन्हा एकदा बॅकफुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वेग भन्नाट अगदी वेगावर सॉर होताना आपण पाहतोय की कृणाल पाटील याची बेमिसाल गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. कारण आपण जर बघितलं तर बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धावता आलताना आणि थोडंसं अडचणीत इथे सापडताना आपण पाहतोय हिमांशू पाटील संघर्ष करताना पाहायला मिळतोय.
प्लेयर मिस ढोंटे रे जाओगे ढोंडो ढोंडो रे साजना अशी सद्यस्थिती आपण बघूया कृणाल पाटील याच्या विरुद्ध हिमांशू पाटील याची. कारण बॅक टू बॅक लागोपाठचा रांगेमधील हा तिसरा चेंडू त्यांनी निर्धावात आलेला आहे. तीन टिकली चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र दिशेमध्ये भरकटानं 45 वाईट आणि अवंत धावेचं देखील आता मात्र खातं ओपन होत आहे. धावसंख्या 2 अव्वन 40 धावांचा आहे. 40 लक्षाचं पाठलं करताना जरीमध्ये अलिमगड 20 संघ पाहायला मिळतोय. कृणाल पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज हिमांशू पाटील. इथे मात्र चेंडूला ऑन साईडला मिड क्रिजरमध्ये ठेवलेल्या शतक स्थितीत सज्ज आहे आणि म्हणूनच फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते 3 वर. सध्या तरी संत आणि शांत क्रिकेट पाहायला मिळते या आलिमगड संघाकडून आपण बघतोय. कारण पहिले षटक कृणाल बेमिसाल त्यांना पाहायला मिळतोय. कृणाल पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना करत फलंदाज यावेळी वेदर्श पाटील. यामध्ये वेदर्श बॅट मुदा फटका मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये वाट कॅच. उडता अल्पेश पाहायला मिळतोय. या आपण पाहू शकता कशाप्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न, तेवढा आखूट चेंडू नव्हता. सोन केलेला होतो चेंडूला मात्र हा आपण पाहू शकतो उडता अल्पेश. एक अल्पेश सामन्याच्या कक्षामध्ये चांगली स्कोरिंग करताना आणि दुसरा अल्पेश मैदानामध्ये चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. अगदी उडता अल्पेश पाहायला मिळतो. अगदी जम्प केलेला आहे. एखादा गोलकीपर ज्याप्रमाणे जम्प करून चेंडू अडवतोय त्याप्रमाणे इथे मात्र आपण बघूया या अल्पेशने हा झेल पकडलेला आहे. हे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षक देखील या स्पर्धेचा मनमुळत आनंद लुटताना हे देखील अशा पडेल स्टँडमध्ये हे प्रेक्षक आपण पाहतोय. न्यू बॅटर आता मात्र चेतन पाटील येतोय. पहिला फलंदाज वेदेश पाटील बाद झालेला आहे. पहिल्या 2 सामन्यामध्ये लागोपाठच्या तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तर मात्र या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त एका धावेचं योगदान त्याला देता आलेलं आहे. आणि हे नक्कीच पाहू शकता बच्चे कंपनी लेदर चेंडूवर हा सराव त्यांचा सुरू आहे. आणि इथूनच नक्कीच आपण बघितलं तर रणजी IPL अशा सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये इथून नाही खेळाडू जाऊ शकतात. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर ओमकार तारमले जो 30 लाखांचं सनरायझर्स हैदराबाद या संघामधून IPL इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. वेगवान चेंडू मात्र दिशाहीन चेंडू 45 वाईट हवंदाचा वाईट चेंडूपणे धावसंख्या सिंगलने आपण पाहतोय धावपलीकावर 4 धावा. शिवम गेरसे संघाचं नरेंद्र दिवाने याचं योग्य मार्गदर्शन त्याला लाभलं आणि त्यानंतर मात्र त्याने IPL मध्ये डायरेक्ट एंट्री केली. इथे आपण पाहतोय या चेंडू डीपमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय आणि परिणामस्वरूप वेळ होतो फलंदाजांना. दरम्यान 2 धाव पूर्ण करते. 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 8 वर. 40 या लक्षाचा पाठलाग जरीमरी अलिमगड 20 संघ करताना 6 धावा झालेल्या माफ करा. आणि इथून आपण बघितलं तर अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. लॉफ शॉट चेंडू लॉफ गेला चेंडूला शतरक्षक तिथे सज्ज. आणि इथे काय घडलंय तर हा देखील झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. आणखीन एक सलामीचा फलंदाज बॅक टू व्हॅलेन. दुसऱ्या सलामीचा फलंदाज इथे मात्र तंबूच्या असलेला जाताना आपण पाहू शकता. आज आपल्यातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल जुन नांदुरके या संघाकडून. हिमांशू पाटील याला देखील वेदेश पाटील प्रमाणे सीमांश क्लिअर करता आले नाही. टू ओपनर बॅक टू व्हॅलेन. दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूच्या आरशाला परतले आहेत आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय जरीमध्ये अलिमगड 20 संघाकडून आर्यन पाटील. आर्यन खेळपट आलेला आहे मात्र भरपूर रनची देखील
जरीमरी अलिमगड बी संघाला आवश्यकता आहे, कारण धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती झालेली आहे 6. 34 इथून अजून आवश्यकता आहे. अल्पेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर, तर अल्पेश पाटीलचा सामना करेल फलंदाज आर्यन पाटील. पायांच्या समोरचा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला फ्लिकचा फटका आपल्या बॉलमध्ये स्कर्व द विकेट्स केले रिझनमध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 7. आपण सामनामध्ये जोगेश्वरी झुंड अंदर के विपक्ष जरीमरी अलिमगढ़ बी या दोनों संघों में देखते आज की शाम किस टीम के रहते हैं नाम, लेकिन जबरजंग भिनार के सुहानी शाम अब सभी के नाम. सायंकाळी 17 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. जयप्रजन क्रिकेट क्लब भिनार आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपण हटअप सिटी 40 ग्राउंडवर पाहतोय. जयप्रजन चषक बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न इथं हलकासा अपील केला जातोय, मात्र पंच संमत नाहीत. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस हा देखील चेंडू निर्धार वेग भन्नाट पाहायला मिळतात आणि चेंडू पाहिल्यानंतर खाली देखील राहतात. आपण पाहतोय किलपटेने देखील आता मात्र आपलं रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे, कारण थोडंसं क्लायमेट आपण पाहतोय थंड झालेलं आहे आणि म्हणूनच आता चेंडू पडल्यानंतर थोडीशी खाली देखील राहताना पाहायला मिळतात. इथे खोलात हाताळलेला चेंडू समोर खेळलेल्या विसेमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये सज्ज आहे, त्याच्याकडून थोडीशी चूक थोडीशी ढील आणि परिणाम स्वरूप 1 रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज 2 षटके समाप्त झाले. 2 षटके समाप्तीनंतर पहिल्या डावाचा जर विचार केला तर जुना अंक संघाची धावसंख्या 9 होती आणि इथे अलिमगढ़ बी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 9 धावा. 8 धावा पहिल्या इनिंगमध्ये जुना अंक संघाची धावसंख्या होती. ते इथे अलिमगढ़ बी संघाची धावसंख्या 2 षटके समाप्तीनंतर तुलना जर केली तर 9 पाहायला मिळतात. इथून 2 षटकाचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये अजूनही आपण जर विचार केला तर 31 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. आपण सामना पाहतोय आई जोगेश्वरी जुना अंकाचं टार्गेट 40चं आहे. कृणाल पाटील मला वाटतं गणितमध्ये थोडासा कच्चा आहे. हर्षल पाटील माफ करा, हर्षल पाटील 10वीला गणितमध्ये नापास झालेला दिसतोय. बारा चेंडू आणि 12 चेंडूमध्ये इथून 31 धावांची अजून आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज चेतन पाटील, चेतन वारगडे आणि चेतन वारगडे याचा सामना करेल आर्यन पाटील. चेतन विरुद्ध आर्यन मात्र इथे रनची आवश्यकता आहे. एका बाजूला आपण अलिमगढ़ बी संघाला रन काढताना पाहणार होतो, त्या रन रोखताना इथे मध्ये जुन अंदुरकी संघ पाहायला मिळेल. बारा चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता समीकरण धावफलकावर पाहायला मिळते. सायंकाळी 17 आपण बघतोय. सायंकाळी 17 मधील हा सामना जुन नांदुरके विपक्ष अलिमगढ़ या दोन संघामध्ये सध्या रंगत आहे. हटअप सिटी 40 ग्राउंडवर प्रेसमीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट देखील केलं जात आहे. इथे मात्र सोडून दिलेला आपण पाहतो चेंडू आणि बॅटिंगसाठी इथे मात्र हेव्यू घेतलेला आहे वाईटसाठी. इट्स फेअर डिलिव्हरी. मित्रांनो उद्या जंगी कुस्त्यांच्या सामने देखील आपल्याला जुन तांत्रिक इथे पाहायला मिळतील. आयोजक आहेत
संजय वारघडे आणि त्यांच्या माध्यमातून भव्य कुस्त्यांचं देखील आयोजन केलं गेलेलं आहे. यावेळी लॉप केली चुनीला लॉपटेट फाटका क्षेत्रक्षक तिथे सज्ज कृणाल कुठल्या प्रकारची चूक नाही आणि आणखीन एक फलंदाज जावेला गेला डागोच्या आश्रयाला. जय बजरंग तालीम संघ चुननांदुर्के यांच्या माध्यमातून भव्य कुस्ती स्पर्धांचं आयोजन केलं गेलं. उद्या या आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर 3 वाजता या कुस्त्या स्पर्धांचं आयोजन आपल्याला पाहायला नाही. आयोजक आपण जर बघितलं तर श्री संजय शांताराम वारघडे शाखा प्रमुख चुननांदुर्के वन मॅन शो ज्यांच्या माध्यमातून या भव्य कुस्त्या स्पर्धांचं आयोजन आपल्याला उद्या चुननांदुर्के इथे पाहायला मिळेल. तर कुस्ती सौकर्यांसाठी देखील ही सुवर्ण संधी आहे. या संधीचा आपण अवश्य लाभ घ्या. बरं 3 वाजता तिथे या उद्या कुस्त्यांची स्पर्धा सुरू होईल. मातीतील रांगडा खेळ असं नक्कीच वर्णन केलं जाते. न्यू बॅटर मैदानामध्ये आता जरीमरी अलमगड बी संघाकडून कौशल पाटील इथे सज्ज होते. कौशल्याला आता मात्र कौशल्य दाखवावं लागेल. कारण आपण जर बघितलं तर इथून 10 चेंडूचा खेळ शेष आणि येणाऱ्या 10 चेंडूमध्ये अजूनही बघितलं तर 31 धावांची आवश्यकता आहे. 10-31चं समीकरण. ऑन साईडला मेडिको रिझनमध्ये चेंडू जातोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करत आहे. एकेरी दुहेरी धावेने काही साध्य होणार नाही आणि एकेरी दुहेरी धावेने आपण फक्त धावफलक घालता ठेवू शकतोय. विजयाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आज वेदेश पाटील हिमांशू पाटील या महत्त्वाच्या फलंदाजाने या सामन्यामध्ये निराशा केली आणि आता मध्ये मिडल ऑर्डरमध्ये आपण पाहतोय सपात्र आता मात्र येऊन ठेपलेल्या या फलंदाजांवर. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेत समाधान मानावं लागेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल आहे वाढते. 11 धावा. ऑन साइडला गॅप मधून चेंडू निघून जाते सीमा पर 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने आता मध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळते. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 15 धावांनी. आता मध्ये 7 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी 25 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. सामना अजूनही संपलेला नाही हे दाखवून देताना आपण पाहूया कौशल पाटील ज्याच्या बॅटमधून एक चौकार ऑन साइडला पाहायला मिळालेला आहे. चेतन वारघडे बॉलिंग ट्रॅकवर तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज कौशल पाटील. ऑन साइडला हा चेंडू ट्रॅव्हल होते मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल या षटकाची देखील समाप्ती 3 षटक समाप्ती 3 षटक समाप्ती. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 16 धावा. इथून 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. 6-24चं समीकरण. अर्जुन पाटील साहेबांकडे एक सोहळा संधी आहे. जुनांदुर्गे संघाने हा सामना जर जिंकला तर सर्व संघाला किट दिलं जाईल. ट्रॅक आणि टी शर्ट जर्सी दिले जातील. टी शर्ट दिले जातील. अर्जुन पाटील साहेबांनी आव्हान केलेलं आहे जर हा सामना जर जुनांदुर्गे संघाने जिंकला तर त्यांच्यासाठी त्यांच्याकडून टी शर्ट असणार आहेत. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. 6-24चं समीकरण. भवेश पाटील शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे. इथे मात्र बेस्ट टाइम फटका एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात.
आता मात्र सम्यक बनत चाललंय जयमरी अलिमगड बी संघासमोर. इथे मात्र एजन गॉन विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद होताना जयमरी अलिमगड बी संघाचे संघ नायकांनी या टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि तो निर्णय कुठेतरी नक्कीच अंगलट येताना पाहायला मिळतोय. कारण तो निर्णय त्यांना शांत ठरवता आला नाही. खरं तर स्वतः वेदर्श पाटील जो मागील 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो देखील इथे विशेष काही करू शकला. फक्त एका धावेचं योगदान देऊन ट्वेल्वमध्ये प्रधान हिमांशू पटेल ज्याच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या मात्र त्याने देखील अपेक्षा भंग केलेला आहे. त्याने देखील फक्त आणि फक्त आपण बघितलं इनमिन 3च धावांचं योगदान दिलेलं आहे आणि म्हणूनच हे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर सलामीचे जरीमरी अलिमगड बी संघाची फलंदाजी अक्षरशः ढेफलताना आपल्याला पाहायला मिळालेले. अगदी घसरकोंडी उडालेल्या ज्याप्रमाणे पत्त्याचा बंगला कोसळतोय त्याप्रमाणे अलिमगड बी संघाची फलंदाजी कोसळताना आपण या इनिंगमध्ये पाहिलेले आहे. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेलं आहे. शतरक्षक तिथे सज्ज आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना आणखीन एक फलंदाज इथे मात्र जाताना आपण बघतोय डकआउट चाचण्याला. तू चल माया या अशी स्थिती सध्या आपण बघतोय फलंदाजांची. हर्षल पाटील बाद होऊन पहिल्यामध्ये परतताना आणि आता मात्र विकेट हॅट्रिकवर गोलंदाज भावेश पाटील पाहायला मिळतोय. या जय बजरंग क्रिकेट क्लब भिनार आयोजित जय बजरंग चषकामधील पहिली विकेट हॅट्रिक भावेश पाटील पूर्ण करेल का? आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेट यामध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाज फ्रेड सोफार्थ नावाच्या गोलंदाजाने इंग्लंड विरुद्ध पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. वन डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या जलालुद्दीन या गोलंदाजाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाज वेडली यांनी बांगलादेश विरुद्ध पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड केला होता. पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधील पूर्ण करेल का भावेश पाटील? न्यू बॅटर दीप पाटील. यावेळी मात्र दीप पाटील याच्या बॅटमधून हा मोठा फटका चेंडू निघून जातोय मेडिकलवरून 6 धावांसाठी षटकार. बरी देर दी मेहरबा आते आते आपण बघतोय कारण आता विकेशन खूपच अवघड बनलं. 2 चेंडूंनी तब्बल 17 धावांची आवश्यकता. दिवा विजल्यानंतर अपेक्षा गायकवाड आपण बघतोय त्यामध्ये तेल टाकण्याचं काम इथे केलं जात आहे. खरं तर अशा फटक्यांची आवश्यकता सुरुवातीला होती. पुन्हा एकदा मोठा फटका हा देखील चेंडू निघून जातोय सीमा पार. दीप याला कदाचित सुरुवातीला आणलं असतं ते तर चित्र थोडंसं वेगळं देखील पाहायला मिळालं असतं कारण दीप याच्या बॅटमधून सलगचे 2 षटकार पाहायला मिळतात. 2 in a row. पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण फॉर्मेट रेफर 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आणि ही जर स्थिती आपण बघितली तर या स्थितीला आता मात्र अडचणीत सापडलेला आहे संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. हा सामना जिंकलेला तो जोगेश्वरी जुनांतुकी संघाच्या संघाने अभिनंदन जुनांतुकी आणि हार्ड लक जरीमरी अलिमगड बी. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे बनवूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच देखील कृणाल पाटील आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच देखील कृणाल पाटील. कॅप्टन लिडिंग फ्रंट कप्तान चले श्रीनाथन कृणाल ज्याची बेबीसाल कामगिरी बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये पाहायला मिळाली. या अगोदर अलिमगड संघाकडून वेदेश पाटील यांनी जी कामगिरी केली होती ती कामगिरी इथे मात्र जुनागड संघाकडून कृणाल पाटील करताना पाहायला मिळत. तो दोस्तों आज की शाम कृणाल पाटिल और जोगेश्वरी जुन्नर की टीम के नाम मॅन ऑफ द मॅच साठी कृणाल पाटील आपल्यास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. व्यापाऱ्याचं आमच्या मान्यवर आपण पाहतोय ज्यांची शुभ असते ही मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक आपण देणार आहोत. बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे कृणाल पाटील. कृणाल पाटील आपण आपल्यास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मी देण्यासाठी विनंती करेन माजी सरपंच भिनार विनोदजी हरट साहेब आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय अर्जुन पाटील साहेबांना की आपण आपल्या
शुभ हस्ते पारितोषिक दिले. तर अर्जुन पाटील साहेबांनी नक्कीच या अगोदरच आव्हान देखील केलेलं आहे की जो तालुका संघाने हा सामना जिंकला तर जर्शा दिले जातील आणि जर्शा त्यांच्या माध्यमातून जुना तालुका संघाला दिल्या जाणार आहेत. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये अर्जुन पाटील साहेबांचे शुभ हस्ते सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देणार आहोत. हर्षल पाटील आणि कृणाल पाटीलसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जय पाटील यांच्याकडून काय बात आहे. जय पाटील जे या खंदे समर्थक आहेत नक्कीच संघाच्या पाठीशी ते भक्कम नेहमीच असतात. हे आपण पाहू शकता अर्जुन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचे आकर्षक ट्रॉफीज दिल्या जात आहेत आणि या विनोद पाटीलला विनोद हरड साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच एक कॅश प्राइज जय पाटील यांनी हे कॅश प्राइज दिलेलं आहे ते दिलं जात आहे. रिलेटेड कृणाल अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट डे नेक्स्ट मॅच. पडगाव वडिलीचे उद्योजक अर्जुन पाटील साहेबांकडून जर्सी देखील दिल्या जातील. क्या बात आहे. त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि त्यांची शुभ हस्ते पण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील दिलेलं आहे.